रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं सर्वपर्यंत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असणारं सॉन्ग डायलॉग जे काही विषय आहे त्याच्यावरती व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता। एकदम असा विषय हार्ड, एकदम क्वालिटी हार्ड गोळा झापूझुपू विषय सगळा एकदम हार्ड आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण विषय वापरलेले इफेक्ट एकदम असं खतरनाक विषय हार्ड आहे सगळा। त्यामुळे तुम्ही वापरलेले इफेक्ट कसं यूज करायचं, काय करायचं, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे सगळं समजते। आपण हा व्हिडिओ आपल्या कॅपकटमध्ये बनवणार आहे, त्यामुळे तुमच्याजवळ कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। नसेल तर काय करायचं, टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करायचं। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करा, टेलिग्रामवरती जावा, सर्च करा DS क्रिएशन YD, टॉपला आपलं चॅनल येते, चॅनल जॉईन करा, ठीक आहे। आणि पिंड मेसेजमध्ये चेक करा, तुम्हाला ते ऍप भेटून जाईल, तिथून ऍप घ्या, विषय हार्ड करून टाका बरं का। घाबरायचा काही विषय नाही, काय प्रॉब्लेम आहे, लगेच इंस्टाग्रामवरती छोटासा मेसेज करायचा, लगेच तुम्हाला सांगतो, विषय सगळा सॉल्व्ह करतो, ठीक आहे। त्यामुळे काय घाबरू नका, विषय हार्ड करून टाका आणि सबस्क्राईब, लाईक, कमेंट विषय तेवढा करून टाकायचं बघा। सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, विषय गरजेचा आहे। तर चला आपण या व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की 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 विषय करावा लागते, ठीक आहे। तर चला व्हिडिओ सुरू करू, जरा वेळ नाही घालवता, धन्यवाद। It's Omi Remix. Once more. It's Omi Remix. ओके, तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा एडिट करायचा असेल तर तुमच्याकडे विषय असला पाहिजे बरं का। म्हणजे काय माहिती आहे काय, तर हे दोन ॲप असणं खूप गरजेचं आहे। जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही काय करा, आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि ह्याच्यासाठी जॉईन करण्याची गरज नाही बरं का, पण ह्याच्यासाठी करावंच लागतं विषय बरं का। तर हे जे ॲप आहे सुपर VPN, ते तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटते। प्ले स्टोअरवरती जायचं, सर्च करायचं सुपर VPN, भेटते, कनेक्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। कनेक्ट केल्यानंतरच आपला व्हिडिओ बनते। नंतर हे जे आहे कॅपकट, हे तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन केलं की पिन मेसेजमध्ये आहे, तिथून घ्या हा विषय। आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती छोटासा मेसेज करा, तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तो आपण लगेच विषय पद्धतीनं सॉल्व्ह करून टाकूया, ओके। तर चला व्हिडिओ सुरू करू। व्हिडिओ सुरू करण्यासाठी तुम्हाला कॅपकटची गरज लागतेच, तर मी आता कॅपकटला ओपन करून घेतो, ठीक आहे। सिम्पली न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आणि अशा पद्धतीचा आपला एक व्हिडिओ आहे बरं का। म्हणजे इथं बघू शकताय, एक व्हिडिओ आहे मटेरियलमध्ये आणि एक फोटो आणि एक PNG आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिला जो आपला फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथं अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचा, बघू शकताय अशा प्रकारे। आणि नंतर काय करायचं माहीत आहे काय, तर ह्या फोटोची लेंथ थोडी अशा प्रकारे वाढवायची आहे। नंतर परत स्टार्टिंगला यायचं आहे बरं का, आणि सिम्पली परत ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि आपल्या मटेरियलमधला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा बरं का। व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं, थोडं अशा पद्धतीने पुढं जायचं आहे, बघू शकताय, ओके। बघू शकता इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जात आहे, सिम्पली त्याच्यावरती फक्त एक क्लिक करायचं, ओके। आता ह्याच्यावर क्लिक केल्यावर काय करायचं, या लास्ट पॉईंट पाशी यायचं आहे बरोबर का। लास्ट पॉईंट पाशी आला आपला जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचे आणि पुढचा जो पार्ट राहतो फोटोचा डिलीट करून टाकायचा बरं का। आता एवढं झाल्यावर काय करायचं, ओव्हरलेवर क्लिक करायचं, जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओ डिलीट करायचा, बॅक यायचं, सॉन्गवरती क्लिक करायचं आपल्याला, ओके। सॉन्गवरती क्लिक केलं की तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे थोडं पुढं जायचं आहे, बीटचं ऑप्शन आहे, बीटवरती क्लिक करून ॲटो जनरेटवरती क्लिक करायचं। आता ॲटो जनरेटवर क्लिक केल्यावर काय होतंय, त्याला मी सांगितलं कुठं बीट लावायचं काय, ते ॲटो जनरेटच्या बटनवर क्लिक केलं की ते बरोबर मला जिथं पाहिजे, म्हणजे जे बरोबर टायमाला बीट जिथं पाहिजे तिथं बीट लागते। त्यामुळे ॲटो जनरेटच्या बीटवरती क्लिक करायचं, विषय हार्ड पद्धतीच्या बीट तिथं लागतात ऑटोमॅटिक, ओके। आता इथं बघू शकता बीट लागल्या, सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं। आता एवढं असं झाल्यावर काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला 6व्या बीटपाशी यायचं, बघू शकता 1 2 3 4 5 आणि 6 ह्या 6व्या बीटपाशी यायचं आहे। वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोला स्प्लिट करायचं। आता इथून पुढे जेवढे काय फोटो आहेत या सगळ्या फोटोला म्हणजे फक्त स्प्लिट करायचा विषय आहे बरं का। बघू शकता अशावर थोडं पुढं जायचं आहे, फक्त स्प्लिट करायचं, बघू शकताय एकदम सोपा विषय। अशा पद्धतीने फक्त स्प्लिट करायचं, बघू शकता आपण स्प्लिट करायचं काम जे काय ते आपलं इथं थोडक्यात झालेलंच आहे। इकडे एक फोटो राहिला विषय आणि इकडे, ओके, संपला विषय। आता एवढं झाल्यावर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, ह्याच्यामध्ये आपल्याला लावायची ॲनिमेशन आणि त्याच्या आधी इकडे आपल्याला विषय करायचा आहे, तो सगळा करून घेऊया आपण बरं का। तर चला चालू करू मग। तर जो आपला अलीकडचा फोटो आहे त्या अलीकडच्या फोटोवरती क्लिक करायचे, ओके। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे विषय होते। तर थोडं पुढे जायचं आहे आणि तुम्हाला इथं जे काय ते ॲडजस्टचा एक ऑप्शन दिसून जाईल, ॲडजस्टवरती क्लिक करा, सॅच्युरेशनवरती क्लिक करा, पूर्ण सॅच्युरेशन कमी करा, ओकेवरती क्लिक करा, नंतर थोडं पुढे जावा
आणि पुढे गेल्यावर तुम्हाला जे काय तिथं ऑपोसिटचं ऑप्शन दिसून जाते बरं का. ऑपोसिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, थोडी ऑपोसिटी कमी करून इथं फक्त काय अशा प्रकारे 85 करायचे आणि ओकेवरती क्लिक करायचे. आता एवढं झाल्यावर काय करायचं हे बघू शकता. आता इथून पुढं आपले जे बीट आहेत 6 या बीटप्रमाणे ह्याला जे काय ते अशा पद्धतीनं कट करून घ्या. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे मी ह्याचा कट करतो, व्यवस्थित विषय गंभीर करून टाकायचा. बघू शकता. ओके, आता इथे एक राहिला विषय. ओके, तर इथून अलीकडे फक्त विषय करायचा म्हणजे 1 2 3 4 आणि 5 हे जे 5 ट्रान्झॅक्शन आहेत त्या 2 फोटोंच्या मध्ये जे ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन, सिम्पली त्याच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे बरं का. काय तुम्हाला इथं ब्लर झूमचा की ट्रान्झॅक्शन दिसते, सिम्पली ते ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे, ह्याच्यावरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचे. ह्या 5च्या 5 आपल्या ट्रान्झॅक्शनवरती हेच ट्रान्झॅक्शन लावायचं, ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे, थोडं वरी जायचे आणि ब्लर झूम नावाचं जे ट्रान्झॅक्शन आहे सिम्पली सिलेक्ट करायचे बरं का. तर ह्याच्यावरती मी लावून घेतो, हे जे आपले 5 आहेत फोटो म्हणजे 5 ट्रान्झॅक्शन त्याच्यावरती लावून घेतो, तुम्ही सुद्धा लावून घ्या. ठीक आहे, तर बघू शकताय या 5च्या 5 ह्याच्यावरती मी हे ट्रान्झॅक्शन लावलो आहे आणि एकदम असं जबरदस्त दिसतंय. आता इकडून पुढे आपल्याला ॲनिमेशन लावायचे, ते आपण लावूच काय विषय नाही, त्या बाबतीत हे ॲनिमेशन अशा पद्धतीचे आहेत, लावूच आपण काय विषय नाही. पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं माहीत आहे का, एकदम सोपा विषय सांगतो म्हणजे कसा विषय सगळं समजतं आणि एकदम असं ट्रेंडिंग पद्धतीचा विषय गंभीर होऊन जात आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यायचं एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे, आणि स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं, ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारची PNG दिली आहे, ती PNG फक्त तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची की अशा प्रकारे आता सिम्पली लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आणि लास्टच्या आपल्या बीटपर्यंत त्याला व्यवस्थित अशा प्रकारे फोटोचा लास्ट पार्ट जिथं आहे तिथपर्यंत आणून सोडायचं, 2 बोटात धरायचं, अशा पद्धतीने थोडं झूम करायचं. आणि तुम्ही अशा प्रकारे ह्याला खाली पण सेट करू शकता आणि जर असं वाटलं की बाबा नको खाली तर वरी पण सेट करू शकता, थोडं बारीक करा फक्त म्हणजे विषय व्यवस्थित दिसेल आणि अशा पद्धतीने इथं बसून जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्याला इथं सेट करा, जसं तुम्हाला पाहिजे तसं सेट करा. बघू शकता अशा प्रकारे पण विषय असा गंभीर आणि एकदम असा हार्ड दिसतंय. ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल की भाई याच्यात इफेक्टन बिफेक्टन असं एकदम खतरनाक दिसायला येईल ते कसं करायचं, सांगतो की तुम्हाला सगळं व्हिडिओला पूर्ण बघावं. फक्त काय आता तुम्हाला यायचं ह्या फोटोपशी म्हणजे 5व्या 6व्या फोटोपशी यायचं, 7व्या फोटोपशी 1 2 3 4 5 6 7व्या फोटोपशी. आता इकडं आपण तुम्हाला ॲनिमेशन लावायचं शिकवतो, तर 6व्या फोटोपशी यायचं, 7व्या फोटोपशी त्या फोटोवरती क्लिक करायचं. एकदम सोपं आहे बरं का, इथं ॲनिमेशन दिसते, सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. इनचं ॲनिमेशन आहे, इनमध्ये सगळे ॲनिमेशन आपण दिलो, इनवरती क्लिक करून अनफोल्ड, फक्त अनफोल्ड एकदाच आहे. त्याच्यानंतर बघू शकता दुसऱ्या फोटोपशी यायचं आणि तुम्हाला इथं बघू शकता रॉक व्हर्टिकली ह्याचे ॲनिमेशन हे द्यायचं आहे. पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, शेक 3 हा जे ॲनिमेशन आहे हे द्यायचं. सेम हेच करायचं, रॉक व्हर्टिकल आणि जे काय आहे ते बघू शकता शेक 3, सिम्पली एक फोटोवरती रॉक हॉरिझॉन्टल रॉक व्हर्टिकल बघू शकता, इथं रॉक व्हर्टिकल आहे आणि सिम्पली इथं आहे शेक 3, नंतर इथं आणखीन एकदा रॉक व्हर्टिकल आणि शेक 3 एवढाच विषय करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता ॲनिमेशनचं आपलं काम संपलं आहे. पुन्हा आपल्याला त्याच फोटोपशी यायचे, 7व्या फोटोपशी आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं. इथून आता तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, नंतर व्हिडिओ इफेक्ट दिसतो त्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं विषय सांगतो तेवढा करा. आता तुम्ही इथं मी जे केलं ते करू नका, व्हिडिओ इफेक्टवरती डायरेक्ट क्लिक करा आणि ट्रेंडिंगमध्येच तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे लाइटिंग क्रॅक्स हा जो आपलं इफेक्ट आहे, सिम्पली इफेक्ट दिसून जाते, त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं, ओकेवरती क्लिक करायचं. लेंथ थोडी येते फक्त अशा प्रकारे तुम्ही लेंथ जे काय आहे अशा प्रकारे विषय करून पूर्ण आपलं जेवढा फोटो आहे म्हणजे लास्टपर्यंत विषय आहे तिथपर्यंत आणून सोडायचं. म्हणजे अशा प्रकारचा विषय आणि इफेक्ट आणि एकदम असं जबरदस्त पद्धतीने झापक झपक विषय होतोय, मग विषय असा एकदम असा खतरनाक होतोय. आता इथं पूर्ण व्हिडिओ आपला एडिट होते बरं का. आता हे व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट, एकदम सोपा विषय आहे. 1080 पिक्सल करू शकता, 720 करू शकता तुमच्या हिशोबानुसार. 720 करा जर तुम्हाला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचा असेल तर, आणि 1080 जर तुम्हाला जे काय ते इंस्टाग्रामवरती वगैरे पोस्ट करायचं असेल तर एवढासा विषय ठेवायचा. आणि नंतर जे काय ते सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट होची वाट बघा. व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की ऑटोमॅटिक सेव्ह होते. तेवढं सबस्क्राईब करायचं बघा, कारण सबस्क्राईब तेवढं ऑटोमॅटिक होत नाही, तुम्हाला करावं लागते बरं का. सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करा, सबस्क्राईब करा, कारण चॅनल माझा स्वतःचा नसून आपल्या सर्वांचा आहे बरं का, त्यामुळे विषय करून टाकायचा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद. लाईक करायला तेवढं विसरू नका, बाय.